मित्रांनो, आपण जगातील अशी पहिली मुलं असू की ज्यांना होमवर्क मिळाल्यावर आनंद होतो. आणि आपल्याला असं नाचताना वगैरे बघितलं ना तर कोणतरी वेड समजेल. काय करणार, होमवर्कच असं मिळालंय. बरोबर आहे. अरे हाती अंकाची कॉपी नाहीतर काय, आपण आपल्या मम्मी पप्पांची कॉपीच तर आहोत. मित्रांनो, आपल्याला शाळेतून जो होमवर्क मिळालाय तो करायला मजा येणार आहे. बरोबर आहे. मी तर कन्फ्युज झालोय, काय लिहू आणि काय नाही लिहू. पूर्ण वहीच कमी पडेल. मी तर निबंध लिहिताना आधी आई बाबांशी बोलणार, त्यांच्या गोष्टी जाणून घेणार आणि मग निबंध लिहिणार. हो, आपण पण आपल्या आई वडिलांबरोबर बोलूया. आणि आपण असा निबंध लिहूया की सगळेजण म्हणतील काय निबंध लिहिलाय. अरे वा, आईवर निबंध, क्या बात है. हो, आई तर माझी फेवरेट आहे. हो, आणि माझी पण. काय काळजी नका करू, मी काही नाही ऐकलं. तुला माहितीये सोनू, आमच्या जमान्यात आम्ही भरपूर निबंध लिहिले. शिक्षक तर माझा निबंध बघून दुसऱ्या मुलांना उदाहरण द्यायचे की निबंध असावा तर असा. वा, हुशार आहे. माहितीये, एकदा मला शाळेमध्ये विषय दिला होता, जर मी चष्मा असतो तर. त्या विषयावर मी 150 पानांचा निबंध लिहिला. 150 पानं? मग तेव्हापासूनच सोनू चष्मा लागला ह्यांना. तुला कसं माहिती? अय्या, खरंच? हो. अरे तसे बाबा, माझा निबंध आईसारखा अगदी बेस्ट असला पाहिजे. तसं तर मला खूप काही सुचतंय, पण मला हे समजत नाहीये की सुरुवात कुठून करू. सांगा ना, मी कुठून सुरुवात करू? सोनू बाळा, आईवर निबंध लिहिणं वाटतं तितकं सोपं नाही. आईबद्दल सगळ्यांनाच माहित असतं आणि ज्या विषयाबद्दल सगळ्यांना माहिती असतं अशा विषयावर परिणामकारक लिहिणं खूप आव्हानात्मक असतं. तर मग मी काय लिहू? अरे बाळा, तुला जे वाटतं ना ते लिह. मी जेव्हा माझ्या आईची आठवण काढते ना, तेव्हा तोंडातून शब्द निघायच्या आधी डोळ्यातून अश्रू येतात. आई म्हणजे उन्हात सावली. खरंय खरंय. तुला माहितीये सोनू बाळा, गावी ना मला शाळेत जाण्यासाठी नदी पार करावी लागायची, तर आई मला तिच्या खांद्यावर बसवायची आणि नदी पार करायची. का? आजोबा नव्हते घेऊन जात? नाही बाळा, बाबा तर सकाळी सकाळी शेतावर जायचे काम करायला. माझ्यावर आणि घरावर पूर्ण लक्ष आईचं असायचं. आई मला स्वतःच्या हाताने भरवायची आणि आईच्या हाताने काहीही खा, त्याची चव वेगळीच असते. हो, हे खरंच आहे. माझ्या लोणचं पापडांमध्ये पण आईच्याच हाताची चव आहे. सोनू, आई सगळ्यात मोठी शिक्षक असते आणि मार्गदर्शकही असते. अगं, आईचा प्रभाव इतका मोठा असतो की मूल सर्वात पहिला शब्द आईच उच्चारतं. हो सोनू बाळा, जगात आईपेक्षा श्रेष्ठ कोणीही नसतं. थँक्यू बाबा, मला माझ्या निबंधाचं शीर्षक मिळालं. आईपेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही. आई नंबर 1. वा पप्पा वा, तुझे ग्रेट हो. काय शीर्षक दिले, पण पुढे काय? पुढे पण सांग ना. डॉगी, नो चिटिंग. हो, सर्व काही आम्ही सांगणार तर मग तू काय लिहिणार? आम्ही तर फक्त चालायला शिकवू शकतो, पण चालणं आणि खेळणं तर तुला शिकावं लागेल. हो, ही चांगली लाईन आहे. आई आपल्याला चालणं शिकवते, उडायला शिकवते. उडायला? होय, तुला रोशन डार्लिंगने उडायला शिकवलं? होय, कमाल आहे. माझ्या आईने मला उडायला नाही शिकवलं. था, मी आताच फोन करून विचारतो, मला उडायला का नाही शिकवलं यार? पप्पा पप्पा, उडणं म्हणजे हवेत उडायचं उडणं नाही, मग आनंदाने उडणं. अच्छा, असं आहे का? मग यासाठी मम्मीच का, पप्पा सुद्धा उडायला शिकू शकतात. पप्पा, जर तुमच्यावर निबंध लिहिला ना, तेव्हा सेम टू सेम हेच पॉइंट कॉपी करेन मी. होय होय. पण आता तर मम्मीवरती निबंध लिहायचा आहे ना, यासाठी पप्पा आजीच्या बद्दल काही गोष्टी सांगा ना. ओय पुत्र, तुझी आजी आजी नाही, आजोबा आहे. म्हणजे? ओय म्हणजे काय, तुझी आजी खूप पॉवरफुल आहे. अरे, आपल्याकडे सगळे हाताने कांदा फोडतात की नाही? ओय, तुझी आजी आहे ना, नारळ हाताने फोडून दाखवते. ओय, पिंड मध्ये म्हणजे आपल्या गावामध्ये सगळे तिला खूप घाबरतात. ओय, तुझी आजी आहे ना, खूप गरम डोक्याची आहे. हो, तुझे पप्पा ना तुझ्या आजीवरच गेलेत. पप्पा, आपल्या आजीचं डोकं एवढं गरम आहे, जर त्यांच्या डोक्यावर कुकर ठेवला तर शिट्टी आपोआपच वाजत असेल ना. ओय पुत्र, ओय मस्करी, तू काहीही बोल रे, पण तुझ्या आजीने ना भल्या भल्यांची शिट्टी गुल करून टाकली आहे. एकदम साचूच आहे. हो, तुझी आजी आहे ना, जर काही चुकीचं घडलं ना तर लगेच मध्ये यायची. एकदा काय झालं, काही मवाली मुलं आहे ना एका मुलीला छेडत होती आणि शिटी वाजवत होते आणि हे तुझ्या आजीने बघितलं. मग काय पुत्र, ओय तुझ्या आजीने त्यांना पकडून अशा कानाखाली वाजवल्या की त्यांचे सगळे दातच पडले. आजही ते जेव्हा बोलायला जातात ना, तेव्हा तोंडातून असं करून शिटी वाजते. चांगले संस्कार देते ती आई आणि योग्य रस्ता दाखवते ती आई आणि आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार असते ती आई. होय 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 होय, याला म्हणतात आई. मम्मी,
तुझ्या आईबद्दल काहीतरी सांग ना. अरे जिकरा, नानी बद्दल तुला काय सांगू. तुझ्या नानीचा स्वभाव असा आहे ना की ती हसून हसून लोकांचं पोट दुखवते. ओय खरंच पुत्तर, तुझी नानी आहे ना ती खूप हसवते, खूपच मस्त आहे. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला ती इतकी पॉझिटिव्हली घेते ना. आठवतंय एकदा त्यांच्या बर्थडे पार्टीला घरातील सगळी लाईट गेली होती आणि सगळेजण उदास झाले होते. तर ती म्हणाली, उदास कशाला होत आहे, आज आपण सर्वजण कॅन्डल लाईट डिनर करूया. हो. ओय समजलं पुत्तर. ओय जी प्रत्येक दुःखाला सुखात बदलते, ओय ती आई असते. थँक्यू पप्पा मम्मी. तुम्हा दोघांच्या गोष्टी ऐकून मला खूप सारे पॉइंट्स मिळाले. आता मी लिहिणार आई नंबर 1 वर निबंध. येस. लिहितोय तो. अरे काय लिहितोय, लिहिण्यापेक्षा जास्त त्या कागद फाडतोय. अरे कोमल, चांगली गोष्ट अशीच थोडी बाहेर निघते, थोडा वेळ लागतो. आईबद्दल लिहितोय. गोळीबाळा काय लिहिलं जरा ऐकू. पप्पा जास्त काही लिहिलं नाहीये, सुरुवातच केलीये. हो पण जे काही लिहिलंय ते ऐकव बाळा. हो बाळा, वाच. पण अच्छा ठीक आहे, ऐका. माझी आई. आईबद्दल काय लिहू. माझी आई खूप जेवण चांगलं बनवते. ओ सॉरी नाही, म्हणजे माझी आई जेवण खूप चांगलं बनवते. सांगायचं झालं तर बटाटे वडे, समोसे, पुलाव, कढी. फक्त इंडियनच नाही, चायनीज, थाई, मेक्सिकन, काही सांगा, माझी आई सगळं बनवते. बरोबर आहे. गोळीबाळा, तुझा निबंध ऐकून मला काहीतरी खाण्याची इच्छा झाली आहे, गरम गरम. कोमल, काहीतरी गरमागरम बनवून आण ना आमच्यासाठी. अरे काय काहीतरी गरमागरम घेऊन येऊ. आणि गोळी, तू जर असा निबंध लिहिलास ना तर शिक्षक तुला शाळेतून बाहेर काढतील. अरे आईवर निबंध लिहायचाय, खाण्यावर नाही. हे पण बरोबर आहे. बाळा जरा लक्ष दे. हा हो. अरे मम्मी पप्पा, मी मस्करी करत होतो. मी तर हे लिहिलंय की माझ्या आईच्या हातात स्वाद आहे, तिच्या बांगड्यामध्ये अंगाई आहे. वा गोळी बाळा वा, अगदी योग्य ट्रॅकवर आहेस तू. लिही बाळा लिही. पण पप्पा याच्या पुढे काय लिहू काय कळत नाहीये, मला सुचतच नाहीये. पण मम्मी पप्पा एक काम करा ना, तुम्ही तुमच्या आजींबद्दल काहीतरी सांगा ना, म्हणजे मला काहीतरी आयडिया येईल. हो नक्की बाळा. माझी आई खूप कडक आहे, अगदी शिस्तबद्ध आणि हो वेळेची अगदी पक्की. हा हो बरोबर आहे गोळी बाळा. जर त्यांचा 1 वाजता जेवणाचा टाइम असेल तर 1 वाजताच जेवणार. 1 वाजून 5 मिनिटं जरी झाली ना तरी त्या जेवणारच नाही. अगदी बरोबर आहे. पण हो, बाहेरून जितकी कठोर आहे ना, आतून तेवढीच मऊ आहे माझी आई. बरोबर आहे. गोळी बाळा, माझ्या आईने तर कधी अभ्यासच नाही केला, कधी शाळेतच नाही गेली. पण मला डॉक्टर बनण्याची प्रेरणा माझ्या आईकडूनच मिळाली. रात्री जेव्हा मी अभ्यास करण्यासाठी जागायचो ना, तर माझी आई सुद्धा पूर्ण रात्र जागायची माझ्या बरोबर आणि थोड्या वेळाने मला खायला सुद्धा द्यायची. समजलं, आई पुढे जगण्याची प्रेरणा देते. हो बाळा. आई वेळेचं महत्व आणि शिस्त शिकवते. बरोबर आहे. असं काय बघतोयस बाळा? आई मी हे बघतोय की तू मला 2 घास भरवतेस आणि स्वतः मात्र 1च घास खातेस. कारण की तू शाळेतून आलायस, खूप थकला असशील, भूक लागली असेल म्हणून. अगं आई, तू सुद्धा दिवसभर काम करतेस ना. पप्पांची, आजोबांची, माझी, सगळ्यांची काळजी घेतेस आणि पूर्ण घराचं काम करतेस. तू थकत कशी नाहीस आई? नाही बाळा, आई कधीच थकत नाही. असं का? आता बघ बाळा, मी तुला कधी मस्ती करायला सांगितली की क्रिकेट खेळायला सांगितलं तर तू थकशील का? अगं आई, या सगळ्या गोष्टी करायला मला खूपच आवडतात. यात मी थकेन कसा? अगदी तसंच मला पण घरातलं काम करायला, तुमच्या सगळ्यांचं लक्ष ठेवायला, गरबा खेळण्या इतकीच मज्जा येते. मग मी कशी थकणार? घे खा बाळा. हा. बस बस आई, आता पोट भरलंय. पाणी तर पी बाळा. हा.
अरे टप्पू, माझ्या मागे मागे का आलास? असंच. टप्पू बाळा, असं का बघतोयस मला? आई, आज मी माझ्या डोळ्यांनी नाही तर माझ्या अंतर्मनाने बघतोय. माझा बाळ तो. दे, हे मी ठेवतो. कुठे ठेवायचं? इथे ना. अरे टप्पू, टप्पू राहू दे ना बाळा. तू तू तुझं काम कर, अभ्यास कर, टीव्ही बघ जा. नाही नाही आई, आज मला तुझी मदत करायचीच आहे. हो, माझा बाळ किती हुशार झालाय. मम्मीला किती मदत करतो. टप्पू, तुला काही पाहिजे का बाळा? हं? काय आई, मला काही पाहिजे असेल तेव्हाच मी तुझी मदत करणार का? तू इथे शांत उभी राहा. तुला काय हवंय? चहा, पाणी, कॉफी सगळं काही टप्पू आणून देईल. हो हो हो, वा वा. माझा मुलगा किती समजदार आहे, किती गोड आहे. ज्याला टप्पू सारखा मुलगा असेल ना, त्या आईचा आनंद 1 पट, 2 पट, 3 पट, 100 पट वाढेल. वा वा बाळा, मी खूप खुश आहे. तू तर माझं श्रावण बाळ आहे. आजोबांची, मम्मी पप्पांची, सर्वांची किती सेवा करतो. वा बाळा, नेहमी असाच राहा बाळा. आई, तुझा आनंद उद्या आणखी वाढणार आहे जेव्हा तू माझा आईवर लिहिलेला निबंध ऐकशील. काय लिहितोयस तारक? आईवर निबंध लिहितोयस? अगं नाही नाही बाबा, मी तर आर्टिकल लिहितोय ज्याचा विषय आहे दागिने स्त्रियांसाठी घातक. कसं? अगं कसं काय अंजली, दागिने खूपच हानिकारक आहेत स्त्रियांसाठी. आता बघ हा, दागिन्यांसाठी बायका नवऱ्यांकडे हट्ट करतात. आता या महागाईमुळे नवरा नाही खरेदी करू शकला तर भांडणं होतं, आणि जर भांडणं झाली तर संसारामध्ये आग लागेल, आणि संसारात आग लागली तर नवराही दुःखी होईल, बायकोही दुःखी होईल, आणि माना जर बायको दुःखी झाली तर हे महिलांसाठी हानिकारक आहे की नाही सांग बरं. मिस्टर मेहता, तुम्ही राहू द्या. कारण तुमच्यासारखी इतर नवरे ना आपल्या पत्नीला दागिने द्यायला तोंड नाही वाकडं करत. काही नवरे असे असतात जे तोंड वाकडं न करता पत्नीला दागिने देतात. हो हो देतात ना, पण त्यांच्यासाठी दुसऱ्या प्रकारचा धोका आहे. नवरे बिचारे खूप मेहनत करून पत्नीसाठी दागिने बनवतात. पत्नी हेच दागिने घालून घराबाहेर पडतात, आणि जसे घालून रस्त्यावर निघतात, चेन स्नॅचिंग. किती अपराध वाढलेत या समाजात. जशी चेन घालून तुम्ही घराबाहेर पडलात की कोणीतरी लुटून घेऊन जातो. पतीच्या मेहनतीचे दागिने असे कोणीतरी लुटून जर घेऊन गेलं तर पत्नीला किती वाईट वाटेल. मग पुन्हा तेच दुःख आहे ना महिलांसाठी हानिकारक. बस, मला अजून काही नाही ऐकायचंय. खरं कोणाला ऐकवतच नसतं ना. अंजली, जेव्हा तू इथे आलीस तेव्हा तू असं का विचारलंस की तू आईवर निबंध लिहितोयस का? अरे, ते माधवी वहिनी आणि दया वहिनीने मला सांगितलं की मुलांना आईवर निबंध लिहायचा होमवर्क मिळालाय, तर मला वाटलं की तुम्ही पण लिहिताय. अरे काय अंजली, तू पण काय विषय काढलास. मी काय आईवर लिहू शकणार, आणि मीच काय, जगातला कुणीही लेखनकार आई या विषयावर लिहायला असमर्थ आहे. ते तर आहे तारक. तुम्हाला तर माहितच आहे की स्वतः देवाला सुद्धा पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी आईचा आसरा घ्यावा लागलेला. हे अगदी बरोबर बोललीस तू. आईबद्दल काय बोलणार आपण. कोणीतरी हे छान म्हटलंय की कोणाच्या हिश्श्याला घर आलं, कोणाच्या हिश्श्याला दुकान आलं. मी घरात सर्वात लहान होतो, माझ्या हिश्श्याला आई आली. खूपच छान. या जगात सगळं प्रेम, सगळे संबंध खोटे आहेत, स्वार्थाचे आहेत, पण आईचा जो संबंध आहे ना तो अनुपम आहे, अद्वितीय आहे. एक खूप सुंदर म्हण आहे की कारण देव घराघरात असू शकत नव्हता, प्रत्येक ठिकाणी असू शकत नव्हता, म्हणून त्याने प्रत्येक घरात आई बनवली. काय छान लिहिलंय मुनव्वर राणांनी की ए अंधेरे देख ले, मुंह तेरा काला हो गया, माँ ने आंखें खोल दी, घर में उजाला हो गया. अरे वा लेखक साहेब, आज तर फुल मूड मध्ये आहात तुम्ही. अगं तू विषयच असा काढलाय अंजली. तसं तारक, ज्याप्रमाणे तुम्ही आईविषयी इतकं चांगलं बोलता, लिहिता, तसं बायको बद्दल पण निबंध होऊन जाऊ दे. नाही, खूप चांगली आयडिया आहे, खूप चांगली आयडिया अंजली, खरंच लिहायला हवं. पण अगं काय आहे की बायकोचं महत्व आणि तिचे गुण एका निबंधात नाही बसणार ना. अगं बायकोचे गुण आणि बायकांबद्दल लिहिण्यासाठी तर महाकाव्य हवं. मला तर बऱ्याचदा वाटतं की महाभारत आणि रामायण त्यांच्या पुढे फिक्क पडेल. बायको बद्दल पण निबंध होऊन जाऊ दे. नाही, खूप चांगली आयडिया आहे, खूप चांगली आयडिया अंजली, खरंच लिहायला हवं. पण अगं काय आहे की बायकोचं महत्व आणि तिचे गुण एका निबंधात नाही बसणार ना. अगं बायकोचे गुण आणि बायकांबद्दल लिहिण्यासाठी तर महाकाव्य हवं.
मला तर बऱ्याचदा वाटतं की महाभारत आणि रामायण त्यांच्या पुढे फिक्क पडेल. असं काय आहे आमच्यात? असं काय आहे? हा तुझा साधेपणा आहे, ही तुझी विनम्रता आहे, तू तुझी ताकद नाही जाणत. हे बघ, तुम्ही स्त्रिया ज्या आहात ना त्या शक्ती आहात आणि आम्ही पुरुष सहनशक्ती आहात. आणि तुम्ही घरातली लक्ष्मी आहात आणि तुम्हीच घरातली लक्ष्मी घेऊन दागिने आणि साड्यांवर वाळून टाकता. अच्छा, तुम्ही ना राहू द्या, मला काहीच नाही ऐकायचंय. तुम्ही गोष्टीला कुठून कुठपर्यंत घेऊन जाता? अगं अंजली बस तू. तू म्हणालीस म्हणून विषय काढला मी. आज्ञाधारक पती आहे ना मी. तुम्ही आणि आज्ञाधारक? अरे हा अंजली, मुलं तर खूप आज्ञाधारक आहे. आईवर निबंध लिहिण्याचा होमवर्क मिळालाय तर लिहिणारच ना. मला वाटतं खूप छान लिहितील मुलं. हा तारक चांगलंच लिहितील, पण मला थोडी चिंता वाटते टप्पूची, कारण तो ना थोडासा चंचल आहे, म्हणून तो काय लिहेल, कसं लिहेल. हो ते तर आहेच. टप्पू तर चंचल आहे, पण उद्या कळेलच ना की निबंध लिहितो की दुसरी एखादी मस्ती करतो. टप्पू तर टप्पू आहे ना ग.